तन्मय बारी साहेब, सन्नी हिरा साहेब, रवींद्र फाटक साहेब, उज्ज्वला मानसी मॅडम, मानवला नगर, त्याच्यानंतर थोड्याच वेळामध्ये सर्व मान्यवर मुख्य स्टेजच्या दिशेने होतील. सर्व इतर विकृतीचे कार्यक्रम आजच्या दिवसामध्ये तुम्ही ज्या क्षणाची वाट बघत आहात, अत्यंतने या ठिकाणी आलेले आहात. हे सांस्कृतिक शाळेतील विद्यार्थ्यांचे, यूट्यूब कलाकारांचे सर्वांचे या मुख्य स्टेजवरती सादर होणार आहेत. तत्पूर्वी सूचना आहेत, ऊन देखील भरपूर आहे, पाण्याची व्यवस्था केलेली आहे. सर्वांनी या मंचाच्या समोर येऊन आपली जागा निश्चित आजचा जो संयुक्त राष्ट्र जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा करावा म्हणून त्या ठिकाणी ठराव केला आणि अनुभवामध्ये युनायटेड नेशन्सच्या माध्यमातून या त्याचप्रमाणे संस्कृतीबाबत जर बोलायचं झालं आदिवासी सर्व कला दृष्टिकोनातून आजच्या या दिवशी याचेच महत्त्व आपण या ठिकाणी पटवून दिलेलं आहे. त्याचप्रमाणे या समाजाला बिरसा मुंडांची कंटाळी असेल, कंटाळी बाई असेल, असे अनेक आदिवासी समाजातील रत्न ज्यांनी या समाजाला नेहमी एक चालना दिली, नेहमी एक दिशा दिली, नेहमी गती देण्याचे काम केलेलं आहे. त्यांच्याच वारसा म्हणून आपण सर्वांनी संकल्पना फॅमिली म्हणून एकत्र होऊन या ठिकाणी आपण मंचाच्या दिशेने त्या पाहुण्यांना आणलं जाईल. त्याच्यानंतर या मुख्य मंचावर एकत्र होणारा या मुख्य मंच आहे हे सर्वांनी या ठिकाणी जाणून घ्यायचे आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी आपण कलेच्या माध्यमातून सर्वांना मनोरंजन सर्वांना गती वाचवली पाहिजे. त्या कलेच्या माध्यमातून या ठिकाणी केलं जाणार आहे. तर असा हा जागतिक आदिवासी सजीव राहणार नाही म्हणून जंगल वाचवलं या पर्यावरणाचा समतोल राहतो आणि म्हणून हे सुद्धा आम्ही या ठिकाणी आज संदेश देणार आहोत. त्याप्रमाणे या ठिकाणी इतरही आदिवासी समाजामध्ये ज्या काही रूढी परंपरा आहेत त्याच्याबद्दल सुद्धा आम्ही या ठिकाणी बोलणार आहोत. आणि खरं म्हणजे आज समाजामध्ये काही म्हणजे कमी वयामध्ये वगैरे लग्न वगैरे होतात ते सुद्धा आम्ही आज या ठिकाणी सर्व आदिवासी बांधव आहेत त्यांना सुद्धा या माध्यमातून आज त्यांना आम्ही हा संदेश देणार आहोत. शैक्षणिक क्षेत्रामध्ये इतर क्षेत्रामध्ये आदिवासी समाज जे काही शिकणारे युवक आहेत विद्यार्थी आहेत हे पुढे गेले पाहिजेत. सर्व आमच्या महाविकास आघाडीचे नेते या ठिकाणी
उपस्थित आहेत. आज 9 ऑगस्ट आठवड्याच्या दिनानिमित्त हे सुद्धा आम्हाला या ठिकाणी आज संदेश देणार आहोत. आम्ही एकत्रितपणे आणि समाजाला आणि स्थानिक उपकरणात एकत्र राहण्याचा संदेश या ठिकाणी आम्ही या निमित्ताने देऊया. या ठिकाणी आपण बघत आहोत सर्व मान्यवरांना या ठिकाणीचे विधानसभेचे आमदार यांचं संमेलन मिळेल. उपविभागीय अधिकारी पानसाहेब, माननीय विशाल खत्री साहेब, डहाणूचे तहसीलदार साहेब माननीय सुनील कोळी साहेब, डहाणूचे गट विकास अधिकारी माननीय पल्लवी शास्त्री मॅडम, मेयर शाहसाहेब, त्याचबरोबर तन्मय बारी साहेब, सुमी पिरा साहेब, उज्ज्वला डामसे मॅडम, संजय पाटील मॅडम, तानाजी काकडे साहेब, प्रदीप लिमिळे साहेब, रवींद्र फाटेक साहेब, रोलका कलंगडा, कॉम्रेड चंद्रकांत बोरखना आणि सर्वच या ठिकाणी मान्यवर येतात की हळूहळू तारपाच्या गजरामध्ये या ठिकाणी त्यांना नाचत गाजत वाजत अशा पद्धतीने जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यासाठी मुख्य मंचा दिशेने त्यांना आमंत्रित करत आहोत. तर हळूहळू त्यांना भव्य दिव्य गजरामध्ये त्यांचं या ठिकाणी स्वागत करत आज जागतिक आदिवासी दिन निमित्ताने त्यांना हळूहळू स्टेजच्या दिशेकडे आणायचे आहे. सर्व मित्र परिवारांना विनंती आहे की आपण मुख्य स्टेजच्या दिशेने यायचे आहे. तारपा नृत्य करत असेल आपण बघतो आहात की या ठिकाणी लोकप्रिय आमदार हे तारपा नृत्य करण्यासाठी आलेले आहेत. सर्व मान्यवरांना देखील विनंती आहे की याच तारपेच्या दिल्ली संसदेमध्ये राष्ट्रपतीच्या हस्ते माननीय श्री पद्मश्री विक्रांत भिंडे यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. तर हा तारपा जसं मागे म्हटल्याप्रमाणे एखाद्या ठिकाणी जर ह्याची धून वाजली तर आदिवासी समाज बांधव ह्यांच्या अंगामध्ये हे सर्व मान्यवर सर्व या ठिकाणी विशेष अतिथी प्रमुख पाहुणे यांचा आनंद घेताना त्याचबरोबर या ठिकाणी आपण बघत आहोत रात्रदिवस समाजामध्ये प्रेरणा किंवा जनजागृतीचे काम करणारे श्री यूट्यूबचे कलाकार अरविंद बेंडगा यांचे देखील या ठिकाणी आगमन झालेले आहे. मान्यवरांना विनंती आहे की आपण मुख्य स्टेजकडे या ठिकाणी येणं आहे. माननीय विशाल खत्री साहेब या ठिकाणी बिरसा मुंडा यांना पुष्प अर्पण करतील मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी होईल. त्याचप्रमाणे या डहाणू पोलीस स्टेशनचे PSI माननीय ठाकूर साहेब यांचे देखील आगमन झालेले आहे. त्यांना देखील मी विनंती करतो की त्यांनी देखील या मंचच्या दिशेने यायचे. सर्व मान्यवरांना विनंती करतो की या बिरसा मुंडा याला पुष्प अर्पण करून त्याच्यानंतर मुख्य मंचच्या दिशेने यायचं. जे स्वयंसेवक आहेत त्यांना विनंती आहे की स्टेजवर पाण्याची व्यवस्था करायची आहे. ठाकूर साहेब या ठिकाणी पाण्याची व्यवस्था करायची आहे पाहुण्यांसाठी. या ठिकाणी प्राणसाहेब माननीय श्री विशाल खत्री साहेब यांच्या हस्ते बिरसा मुंडा यांना प्रतिमेला पुष्प अर्पण करून सर्व मान्यवरांच्या समवेत या ठिकाणी मुख्य मंचाकडे येतील. आमदार साहेबांनी पुढे यायचे आहे. सर्वांनी एकमेकाला पहल देऊन कुठलीही अडचण गोंधळ न करता हा कार्यक्रम आपण शांततेने पार पाडायचा आहे. या ठिकाणी मुख्य प्रमुख अतिथी सर्वजण या ठिकाणी मान्यवर उपस्थित झालेले आहेत. त्यांना विनंती आहे की हळूहळू या मुख्य स्टेजवरती यायचे आहे. रोटरी क्लबचे माननीय श्री विजय पारिक साहेब यांचे देखील आगमन झालेले आहे. त्यांनी देखील या ठिकाणी यायचे आहे. त्याचप्रमाणे दीपक पाटील साहेब अदानी केंद्राचे केंद्र प्रमुख हे देखील थोड्या वेळ या ठिकाणी येणार आहेत. त्यांचे देखील या ठिकाणी हर्ष स्वागत आहे.